नमस्कार, मी प्राथमिक शिक्षक श्री जयेश पुंडलिक मोरे आपणासमोर सादर करीत आहे आपल्या शाळेचा इतिवृत्तांत। मानवतेच्या संस्काराचे केंद्रस्थान, राष्ट्र विकासाचे केंद्रस्थान म्हणजे विद्या मंदिर। महाराष्ट्रातील मोठा जिल्हा ठाणे व ठाण्यातील मोठे गाव नवी मुंबई शहरातील घणसोली गाव। नुसते भौगोलिक आकाराने हे गाव मोठे नसून मोठे मनाचे व मोठ्या मानाचे गाव आहे, कारण ह्या गावाला राष्ट्रनिष्ठेचा वारसा आहे। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील इतिहासात तशी नोंदच आहे। संत, वारकरी, अध्यात्म याची ह्या गावाला मोठी परंपरा आहे आणि ह्याच भूमिपुत्रांनी वारसदारांनी विद्या मंदिराची स्थापना करून या परिसरात शिक्षणाचा मळा फुलवला। हो, त्याच मंदिराचं नाव आहे शेतकरी शिक्षण संस्था। 12 जून 1967 साली सामाजिक उत्कर्षाचा सूर्य उगवला आणि शिक्षणाची सोनेरी किरणे या घणसोली गावातून तेजोमय झाली। इयत्ता 8वीच्या वर्गाने शुभारंभ झाला। भूमिपुत्रांच्या अथक परिश्रमातून, ध्येयवेडातून, राष्ट्रप्रेमातून शिक्षण मंदिराच्या विटा रचत गेल्या आणि वर्ग इमारत वाढत गेल्या। सन 1974-75 साली इयत्ता 5वी ते 7वी वर्गाचे व्यवस्थापन झाले। सन 1981-82 साली इयत्ता 11वी 12वी ज्युनियर कॉलेज निर्माण झाले। सन 2007 ला BMS तर 2009 ला BCom पूर्ण पदवीधर उच्च शिक्षण व्यवस्थापन तयार झाले। जगाबरोबर वाटचालीसाठी इंग्रजी माध्यम इयत्ता 1ली ते 10वी सिनियर ज्युनियर KG शिक्षण इमारत उभारली आणि शिक्षण मंदिराचा कळस सोनेरी होत असताना पाया सुद्धा सोनेरीच केला, तो म्हणजे मराठी माध्यमाचे इयत्ता शिशु विभाग ते इयत्ता 1ली ते 4थीचे उत्तम शिक्षणाचे व्यवस्थापन केले। म्हणजे घणसोली परिसरातील रांगणारा मुलगा चालायला लागला की शिशु विभागात दाखल होतोच आणि पदवीधर होऊन सुजाण नागरिक म्हणून या समाजात वावरतो। ही किमया शेतकरी शिक्षण संस्थेची आहे। आपल्या संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष देवमाणूस सन्मान्य श्री गबा म्हात्रे साहेब आणि त्यांची संपूर्ण सहकारी टीम म्हणजे देवगण। ह्या देवगणांचे उत्तम कार्य झाले, म्हणूनच नवी मुंबईच्या राष्ट्राच्या विकासाला उत्तम मनुष्यबळ या संस्थेने दिले। तेच वर्तमानातील भविष्यातील कार्य आपले संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय DB म्हात्रे साहेब व त्यांची सहकारी टीम उत्तमरित्या कार्य करत आहे। एकूण शेतकरी शिक्षण संस्थेच्या सर्व दालनात उत्तम कामकाज चालू असताना संस्थेच्या प्राथमिक विभागात इयत्ता 1ली ते 4थी सेमी इंग्रजी संकुल हे संस्थेने आखलेल्या ध्येय धोरणातील राष्ट्रीय शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करीत आहे। विद्यार्थी, शिक्षक, पालक, परिसरातील ज्येष्ठ, श्रेष्ठ, मान्यवर ही सर्व घटक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सेवाभावी आहेत। विद्यार्थी सर्वगुण संपन्न होण्यासाठी इथे प्रत्येक उपक्रम राबवले जातात। कप बुलबुल युनिट समाज मूल्य जोपासणारे धडे गिरवते। बौद्धिक, शारीरिक, भावनिक विकास होणारे उत्तम उपक्रम, पर्यावरण संवर्धनातील वृक्षारोपण, स्वच्छता याचा कृत्योत्तर जागरच होतो। इथे प्रत्यक्ष अनुभूतीतील कला, कौशल्य विकासाचे धडे दिले जातात। वाचन, लेखन क्षमता विकास करीत असताना बौद्धिक विकासातील स्पर्धा, परीक्षेसाठी स्पर्धा पूर्वतयारी केली जाते। त्याचमुळे सुयश सुद्धा प्राथमिक विभागाने संपादित केलेले आहे। सुसज्ज मैदानाबरोबर सुसज्ज संगणक कक्ष, परिपूर्ण ग्रंथालय शाळेचा उत्तम 100 नंबरी दागिना आहे। शैक्षणिक विकास साध्य करणारा परिपूर्ण असा शिक्षक वृंद आहे। आनंददायी शिक्षणाचे उत्तम संकुल म्हणजे आपले शेतकरी शिक्षण संस्था। ही गरीबातला गरीब व श्रीमंतातला श्रीमंत इथे समानतेने शिक्षण घेत आहे। विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले जाते। आर्थिक दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांना विशेष सहानुभूतीपूर्वक संस्था लक्ष देते। याचा समाजाला अभिमानच आहे। सहज शाळेत प्रवेश मिळतो आणि विद्यार्थी सर्वगुण संपन्न होतो अशी खातीच आहे। बुद्धीची मशागत करणारी आपली शाळा, लावते जिव्हाळा अशी शेतकरी शिक्षण संस्थेची घणसोली नवी मुंबईची शाळा।